मी खरं म्हणजे तिकडे बसून नाटकं बघत होतो. पण आज तुमच्यासारखे कलाकार जिथे असणारे आहेत ते समोर बसलेत आणि मी बोलतोय, हा एक वेगळाच योग आहे. सो पाऊस आला की माती बोलू लागते, असं मग कलाकार कसे गप्प बसतील? उद्यापासून श्रावण सुरू होतोय. आपल्या संस्कृतीत श्रावण म्हणजे फक्त कॅलेंडरमधला एक महिना नाही, तो हिरवाईचा उत्सव असतो, नात्यांचा उत्सव असतो, गाण्यांचा, कवितांचा, नाटकांचा आणि मनाच्या ओलाव्याचा उत्सव असतो. आपल्या मराठी साहित्याकडे पहा, किती कविता पावसावर लिहिल्या गेल्या, किती गाणी जन्माला आली, किती प्रेमकथा पावसात फुलल्या. आणि आपल्या चित्रपटांमधला पाऊस तर केवळ एक बॅकग्राऊंड नसतो, तो स्वतः एक कलाकार असतो. म्हणूनच आम्ही ठरवलं, पावसाचा आनंद फक्त खिडकीतनं पाहायचा नाही, तर तो एकत्र साजरा करायचा. आणि त्यातून झिम्माड जन्म झाला. झिम्माड म्हणजे फक्त भिजणं नाही, मनमोकळं हसणं, मनसोक्त हसणं, गप्पा मारणं, मैत्री, आठवणी, आयुष्याचा उत्सव. मित्रांनो, मला माहीत आहे की कलाकाराला एक टाळी मिळेपर्यंत किती रियाज करावा लागतो, एका संवादामागे किती रात्री घालाव्या लागतात, एका भूमिकेसाठी किती आयुष्य जगावं लागतं. आणि म्हणूनच मला नेहमी वाटत आलं आहे की कलाकारांना फक्त एक स्टेज मिळून चालत नाही, त्यांना एक हक्काचं माहेरघर मिळायला हवं आहे. सो त्यासाठीचा आज तुम्हा सर्वांचा आमच्यातर्फे एक छोटीशी भेट आहे. मॅरीगोल्ड कन्व्हेन्शन सेंटर, जिथे प्रत्येक समारंभ अविस्मरणीय होतो. दिलश, जिथे वास्तुकला आणि निसर्ग एकत्र येऊन अनुभव घडतात. आणि मायावी केव लाऊंज आणि बार, जिथे तुम्ही जेवायला जाता. तर एका वेगवेगळ्या जगात प्रवेश करत या तिन्ही ठिकाणी आम्ही केवळ बांधलेली नाहीत, ती मनापासून आम्ही घडवलेली आहेत. त्याचा सर्व तुम्ही आस्वाद घ्यालच. आणि इथे यावं, इथे राहावं, या सगळ्या गोष्टीचा मनापासून आनंद घ्यावा, हीच आमची इच्छा आहे. आज जसे आलात तरी कसे कायम येत राहावत. इथे बसलेले अनेक कलाकार पडद्यावर, रंगमंचावर आपल्या कलेतून लाखो लोकांना आनंद देतात. आज आम्हाला त्या कलाकारांना आनंद देण्याची संधी मिळते आहे. आणि म्हणूनच आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक कलाकारासाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत लेखन करायला या, नवीन स्क्रिप्ट घेऊन या, किंवा काहीच करू नका, फक्त पाऊस ऐका, बाकी सगळं आम्ही पाहू. कारण कलाकार विश्रांती घेतो तेव्हा अनेक नवीन कलाकृती जन्माला येतात. मित्रांनो, आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. कोणी अभिनय करतं, कोणी लिहितो, कोणी बातम्या पोहोचवतो, कोणी कॅमेरा सांभाळतो, कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. पण आपल्याला जोडणारा एकच जागा आहे, कला. म्हणून आपण फक्त मित्र नाही, आपण एक विस्तारित कुटुंब आहोत. ही नाती अशीच जपूया, एकमेकांना भेटूया, एकमेकांचं कौतुक करूया, नवीन पिढीला सांगूया, मराठी कला, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस हे कायम उत्सव साजरे करत जगतात. आज इथून जाताना एकच गोष्ट सोबत घेऊन जा, हा पाऊस फक्त बाहेर पडत नाही, तो मनातही पडतो, की माणूस पुन्हा नव्याने जगायला लागतो. चला, या श्रावणात मैत्री जपूया, कलेचा उत्साह साजरा करूया आणि झिम्माड करूया. आणि असेच आपण सगळे झिम्माडपंथी आहोत. आणि मी एवढं बोलून फार बोर झाला असाल तुम्ही, आता बराच काळ गेलेला आहे, सगळी सिनियर मंडळी पण आहेत, भूक लागली असेल, तर आवर्जून असेच ह्या मिळकतीवरती येत राहा.